कायदा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचं जिवंत प्रतीक श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात एकदा मोठा गोंधळ उडाला। बाजारात दोन माणसांमध्ये वाद झाला होता। शब्द वाढले, हात उगारले गेले आणि पाहता पाहता लोकांची गर्दी जमली। प्रत्येक जण आपापल्या बाजूने ओरडत होता, तो चुकलाय, नाही हा दोषी आहे। त्या गोंधळात स्वामी शांतपणे उभे होते, चेहऱ्यावर ना राग ना पक्षपात, फक्त स्थिर नजर। स्वामी म्हणाले, कायदा ओरडत नाही, तो शांत असतो। जो जास्त बोलतो तो बहुतेक वेळा स्वतःची चूक झाकत असतो। दोन्ही माणसांना स्वामींनी जवळ बोलावलं, प्रश्न विचारले, थेट स्पष्ट, कोणतीही भीती न दाखवता। कुणाचं नाव, ओळख, सत्ता काहीही चालली नाही, फक्त सत्य आणि कर्तव्य। थोड्याच वेळात खरा दोषी स्वतःच खाली मान घालून उभा राहिला। स्वामी म्हणाले, शिस्त म्हणजे शिक्षा नव्हे, शिस्त म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची तयारी। स्वामींनी ना शिक्षा दिली ना अपमान केला। दोषी माणसाला काम दिलं, ज्याचं नुकसान झालं होतं त्याची भरपाई करायची आणि बाजारात काही दिवस सेवा करायची। लोक आश्चर्यचकित झाले। कोणी विचारलं, स्वामी एवढंच? स्वामी शांतपणे हसले, जो माणूस कर्तव्याने सुधारतो त्याला शिक्षा लागत नाही आणि जो शिक्षा टाळतो तो कधीच सुधारत नाही। त्या दिवसानंतर अक्कलकोटात एक गोष्ट रुजली, कायदा म्हणजे भीती नाही, शिस्त म्हणजे बंधन नाही आणि कर्तव्य म्हणजे ओझं नाही। स्वामींच्या दृष्टीने कर्तव्यनिष्ठा हीच खरी भक्ती होती। पूजा, मंत्र, आरतीपेक्षा आपलं काम प्रामाणिकपणे करणं हाच स्वामींचा खरा उपदेश। आजही स्वामी सांगतात, नियम पाळणं ही मजबुरी नाही, ती तुमच्या आत्म्याची शुद्धता आहे। जो स्वतःशी प्रामाणिक असतो तोच माझा खरा भक्त। श्री स्वामी समर्थ।